Welcome friends. Last session we ended with the problem which were based on cutting the plane inclined to HP and perpendicular to VP. Okay. All of the problem which we have discussed till now, in all of the problems, if you find or if you read the statement in the problem carefully, you might have observed one common thing that in each and every problem, our cutting plane was making an angle with horizontal plane, means it was perpendicular to VP. Okay, so all of the solids till now we have what we have studied. In today's session or from today's session, we will conduct few problems based on the position of cutting plane when it is inclined to VP and perpendicular to HP. मित्रो, आत्ताच्या सेशन मध्ये थोडासा बदल आपण करून प्रॉब्लेम्स शिकणार आहोत. यामध्ये बदल जो आहे तो पोझिशन ऑफ कटिंग प्लेनशी निगडित आहे. आतापर्यंतच्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये कटिंग प्लेन तुमची इन्क्लाइंड टू एचपी होती. मित्रो, ही कटिंग प्लेन आहे असं तुम्ही इमॅजिन केलं तर असं धरल्यानंतर ही कटिंग प्लेन इन्क्लाइंड टू एचपी आणि तुमचा सॉलिड जो होता तो सॉलिड बेस त्याचा एचपी वरती होता, म्हणजे ऍक्सिस व्हर्टिकल होता, तेव्हा तो कट कर. किंवा तुमची कटिंग प्लेन अशी होती, इन्क्लाइंड टू एचपी अशी. आता हीच कटिंग प्लेन इन्क्लाइंड टू एचपी होती, ती आता इन्क्लाइंड टू व्हीपी होणार आहे, म्हणजे ही कटिंग प्लेन मित्र अशी होणार आहे. आपण ह्या पोझिशन्स स्टडी केलेल्या आहेत पोझिशन ऑफ प्लेन्स मध्ये मागच्या वेळेस. आता सॉलिडची पोझिशन कशी राहील, बरोबर, आणि आपण या सॉलिडला कट करताना कटिंग प्लेन माझी इन्क्लाइंड टू व्हीपी होणार. उदाहरणासाठी मी हा तुम्हाला सिलेंडर घेऊन दाखवतो मित्र. इन्क्लाइंड टू व्हीपी म्हटल्यानंतर ही कटिंग प्लेन या सिलेंडरला आता असं वरून खालीपर्यंत कापत जाणार. इन्क्लाइंड टू व्हीपी म्हटलं तर अशी जाणार, आणि इन्क्लाइंड टू एचपी म्हटलात तर ही कटिंग प्लेन त्याला अशी कापत होती. तुमच्या लक्षात येते काय बघा दोन्ही फरक, की इन्क्लाइंड टू एचपी आहे, आता हीच इन्क्लाइंड टू व्हीपी झाली की ही कटिंग प्लेन अशी होते आणि ही कटिंग प्लेन त्याला काय करते, कट करते. मित्रो, कटिंग प्लेन इन्क्लाइंड टू एचपी जेव्हा होत असते तेव्हा ती पहिल्यांदा पॅरलल टू एचपी असते आणि मग इन्क्लाइंड टू एचपी होते. आता कटिंग प्लेन इन्क्लाइंड टू व्हीपी आहे, म्हणजे ती पॅरलल टू व्हीपी पकडायला पाहिजे पहिल्यांदा अशी, आणि मग हिला मी अशी टिल्ट केली की ती झाली इन्क्लाइंड टू व्हीपी झालेली आहे. तर इन्क्लाइंड टू व्हीपी कटिंग प्लेन असते, म्हणजे ती परपेंडिक्युलर टू एचपी असते. अशा आशयाचा प्रॉब्लेम आपण करूया. प्रॉब्लेम आहे हेक्सागोनल प्रिझम. सॉलिड आहे आता हेक्सागोनल प्रिझम, बेस साइड 25 mm and axis height 50 mm. हेक्सागोनल प्रिझम मित्रो, हेक्सागोनल प्रिझम म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे. याचा टॉप फेस हेक्सागोन आहे, बॉटम फेस हेक्सागोन आहे. हा हेक्सागोनल प्रिझम आहे, याला 6 एजेस आहेत आणि 6 रेक्टँग्युलर फेसेस आहेत. याची जी बाजू आहे हेक्सागोनची ती दिलेली आहे 25 मिमी आणि हाईट ऑफ ऍक्सिस म्हणजे अख्ख्या सॉलिडची हाईट. ऍक्सिस म्हणजे काय, इथून जाणारी आणि इथून बाहेर पडणारी इमॅजिनरी लाईन, त्याची हाईट तुम्हाला 50 दिलेली आहे. म्हणजे पूर्ण सॉलिडची हाईट सुद्धा किती मिलीमीटर आहे, 50 मिलीमीटर आहे, हे समजून घ्या तुम्ही मित्र. तर असा हा हेक्सागोनल प्रिझम आहे. याचं डिस्क्रिप्शन आपल्याला कळालेलं आहे. आता तो रेस्ट कसा होतो, रेस्ट ऑन बेस विथ टू रेक्टँग्युलर फेसेस पॅरलल टू व्हीपी. या हेक्सागोनल प्रिझमचा बेस आहे, या बेस वरती तो रेस्ट होतो, बरोबर आहे. आणि हा बेस त्याचा एचपी वरती आहे. रेस्ट ऑन इट्स बेस ऑन एचपी पाहिजे, ऑन काय पाहिजे, एचपी पाहिजे. रेस्ट ऑन इट्स बेस ऑन एचपी, ऑन एचपी विथ, नुसतं बेस एचपी वर म्हणून चालत नाहीये, तर त्याचे दोन रेक्टँग्युलर फेसेस आहेत, विथ टू रेक्टँग्युलर फेसेस पॅरलल टू व्हीपी. तर हे रेक्टँग्युलर फेस आहेत मित्रो, हा एक, हा दुसरा, हा तिसरा आणि पाठचे 3 त्याचे. तर यापैकी 2 फेसेस पॅरलल करायचे असतील तर त्याला असा फिरवावा लागेल. आता तुम्ही पाहू शकता हा जो रेक्टँग्युलर फेस आहे हा परपेंडिक्युलर टू व्हीपी झाला, हा परपेंडिक्युलर टू व्हीपी झाला. आपल्याला काय पाहिजे, पॅरलल टू व्हीपी. म्हणजे मित्रो ही पोझिशन बरोबर आहे का, नाहीये, तर याला फिरवायला लागेल तर असं होईल. आता तुम्ही ऑब्झर्व करू शकता हा फेस जो आहे तो व्हीपी ला पॅरलल झाला. तो फेस मी वाचून दाखवतो बघा. नाव त्याला बेसला नाव ए आहे, 1 आहे असं समजा, ए बी सी डी असं आपण नाव दिले. तर इथं बघता येईल आपल्याला B2 3 C हा जो रेक्टँग्युलर फेस आहे हा पॅरलल, आणि त्याच्या पाठीमागे बरोबर जो येणार आहे तो F चा आहे.
म्हणजे E5 6F हा जो येतो हा पॅरलल टू काय येतो VP येतो. म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये जो हेक्सागॉन येणार आहे त्याच्यामध्ये ही जी एज आहे पुढची एज आणि ही एज या हेक्सागॉनची ही पॅरलल टू VP आपण काढायची. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचा पहिल्यांदा काय करावं लागेल टॉप व्ह्यू काढावा लागेल कारण टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला त्याचा ट्रू शेप दिसतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो टॉप व्ह्यू मध्ये हेक्सागॉन काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जी बाजू दिलेली आहे ती बाजू ध्यानात घेऊन त्या बाजूचं एक वर्तुळ काढावं लागेल. बाजू दिलेले 25 मिमी त्रिज्याचं एक वर्तुळ काढायचं आहे. आपल्याला दोन बाजू VP ला पॅरलल काढायचे. हा जो सेंटर आहे वर्तुळाचा तो सुद्धा VP ला पॅरलल घेऊन एक लाईन काढावी लागेल कारण बाजू आपल्याला पॅरलल काढायची लक्षात घ्या. तर थोडंसं खाली घेऊन काढतो. यस. आता हा सेंटर पकडायचा आणि 25 मिमी त्रिज्या कंपास मध्ये घेऊन एक चाप इथं मारायचा. या सेंटर पासून एक चाप इथं मारायचा. असाच एक चाप खाली मारायचा आणि हा एक चाप इथं मारायचा. तुम्ही हे जॉइन करायचं मित्र. हे जॉइन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आपला जो हेक्सागोनल प्रिझम आहे त्याचा टॉप व्ह्यू एका हेक्सागॉनच्या फॉर्म मध्ये आपल्याला मिळालेला आहे आणि तो टॉप व्ह्यू आहे. याला नावं देताना आपण अशी नावं दिली होती A आत 1 B आत 2 C आत 3 D आत 4 E आत 5 आणि F आत 6 आणि सेंटर जो आहे त्याचा O आणि P. बरोबर लक्षात आलं का? आता त्याची बाजू दिलेली आहे आपल्याला 25 कुठेतरी आपण इथे खाली मेन्शन करून टाकूया की याची एक बाजू आम्हाला 25 दिलेली आहे. दिस इज 25. आता फ्रंट व्ह्यू काढत असताना हा टॉप व्ह्यू झाला बरं का. दिस इज टॉप व्ह्यू काढला पहिल्यांदा. आता फ्रंट व्ह्यू काढताना ऍक्सिस ला वर घ्यायचा. हा ऍक्सिस आहे या ऍक्सिस ला वर घेतला आणि ऍक्सिस ची हाईट किती आहे मित्र 50 मिमी. तर इथून वरती 50 मिमी वरती एक पॉइंट घ्यायचा आणि या पॉइंट पासून हॉरिझॉन्टल लाईन मारायची. हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स दॅट इज इक्वल टू 50. लक्षात ठेवा बेस त्याचा HP वर आहे म्हणजे फ्रंट व्ह्यू ची सुरुवात त्याची HP पासून म्हणजेच XY पासून होणार. आता हा A to 1 वर न्यायचा लागेल. असं नेला तुम्ही A to 1 तर दिस इज A डॅश 1 डॅश आला. B आणि F मधून लाईन काढावी लागेल आपल्याला. B डॅश F डॅश म्हणजेच इथे येणार 2 डॅश आणि 6 डॅश. नंतर C आणि E मधून आपल्याला एक लाईन जाते बघा वरती. C आणि E C डॅश E डॅश. C म्हणजे 3 आहे मित्र आणि E म्हणजे 5 आहे आणि शेवटचा पॉइंट D आहे मित्र. तो पॉइंट इथे D डॅश म्हणजे हा इथे पॉइंट आला 4 डॅश. अशा पद्धतीने हा त्याचा फ्रंट व्ह्यू कंप्लीट झाला. डार्क काय करायचं असेल तर करू शकता किंवा आता ते ठेवू शकता कटिंग प्लेन लावल्यावरच आपण याच्यामध्ये काढूया. तर अशा पद्धतीने मित्र हा त्याचा फ्रंट व्ह्यू आपण काढला आणि याचे नंबर होतात 2. हा पहिला काढला हा दुसरा काढला. इथून वरती काढून हा फ्रंट व्ह्यू आणि हा टॉप व्ह्यू तयार झाला. इथपर्यंत प्रॉब्लेम प्रोजेक्शन ऑफ सॉलिडशी रिलेटेड झाला. आता कटिंग प्लेन कन्सिडर करायचं म्हणजे सेक्शन ऑफ सॉलिडचं प्रॉब्लेमचं स्टेटमेंट करायचं वाचायचं इथं बघायचं. इट इज कट बाय अ प्लेन परपेंडिक्युलर टू HP. It is cut by a plane perpendicular to HP and inclined at 50 degree to VP. मित्र आता तुम्ही केअरफुली जर वाचला असाल तर कटिंग प्लेन जेव्हा ती परपेंडिक्युलर टू HP होते तेव्हा ऑब्वियसली ती इन्क्लाइंड टू VP असते आणि 50 डिग्री अँगल आहे ती VP ला अँगल करणार. जेव्हा प्लेन VP ला अँगल करते मित्र तेव्हा टॉप व्ह्यू मध्ये तिची ट्रू लेंथ आणि ट्रू अँगल दिसते आणि म्हणून आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये ती कटिंग प्लेन काढायला लागणार नॉट इन फ्रंट व्ह्यू. आतापर्यंतच्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये फ्रंट व्ह्यू काढली कारण ती इन्क्लाइंड टू HP. आता ती इन्क्लाइंड टू काय झाली मित्र VP झाली म्हणजे ती टॉप व्ह्यू काढायची. प्रश्न नाही टॉप व्ह्यू काढूया आपण 50 डिग्री तिचा अँगल आहे आणि ती टॉप व्ह्यू काढायची. कुठं कट करते तर पुढे वाचावं लागेल अँड पासिंग ॲट ए डिस्टन्स ऑफ 10 mm फ्रॉम द ॲक्सिस. 50 डिग्री VP ला कळालं VP ला आहे म्हणून टॉप व्ह्यू काढायची हे पण कळालं. तर कुठे कट करते तर पासिंग ॲट ए डिस्टन्स 10 mm फ्रॉम द ॲक्सिस. ॲक्सिस पासून 10 मिलीमीटर अंतर. पहिला ॲक्सिस शोधाल तर टॉप व्ह्यू मध्ये कुठे आहे. टॉप व्ह्यू मधला ॲक्सिस जर शोधला तर मित्र हो टॉप व्ह्यू मध्ये ॲक्सिस एका बिंदूच्या स्वरूपात आहे. कशाच्या फॉर्म मध्ये एका पॉइंटच्या फॉर्म मध्ये. मग त्या पॉइंट पासून 10 mm कसं टाकायचं पण डिस्टन्स तर दिले 10 mm फ्रॉम ॲक्सिस
ऍक्सिस तर पॉइंट बी मध्ये, पण 10 mm कसं काढणार, कुठं काढणार, काय कळतच नाही. म्हणून अशा प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय करायचं मित्र, जेव्हा 10 mm अंतर ऍक्सिस पासून कुठं टाकायचं हे कळतच नसतं, तेव्हा आपण 10 मिलीमीटर त्रिज्या घ्यायची कंपास मध्ये आपल्या, आणि त्या त्रिज्येचं वर्तुळ ऍक्सिसच्या भोवती काढायचं. त्या त्रिज्येचं वर्तुळ काय करायचं तुम्ही ऍक्सिसच्या भोवती काढायचं. मी तुम्हाला वेगळ्या कलरनं ते सर्कल काढून दाखवतो. ते जे सर्कल आहे ते सर्कल हे 10 मिलीमीटर त्रिज्या असणारं वर्तुळ जे आहे ते तुम्ही अशा पद्धतीने इथं काढायचं. या वर्तुळाची त्रिज्या 10. का वर्तुळ काढलं तर मला माहितीच नाही ना 10 mm कुठल्या बाजूला येणार आहे. ऍक्सिस तर माझा बिंदूच्या स्वरूपात आहे. मग इकडे 10 mm टाकायचं, इकडे टाकायचं, वर टाकायचं, खाली टाकायचं, लेफ्टला टाकायचं का राईटला काढायचं, हा गोंधळ नको म्हणून मी काय केलं, सरळ 10 mm चं सर्कलच काढलं. आणि माझ्या लक्षात आलं की या सर्कलच्या म्हणजे लोकस काढला मी, या लोकसच्या भोवती आता मला कटिंग प्लेन काढावं लागेल. आता हे जे मी कटिंग प्लेन काढणार आहे ती कटिंग प्लेन 50 डिग्री VP ला काढायची आहे. तर आता आपण या सर्कलला टच होणारी टेंजंट म्हणजे स्पर्शिका काढायची, की जिचा अँगल बरोबर 50 डिग्री टू VP असेल. म्हणजे थोडक्यात XY ला 50 डिग्रीची लाईन काढायची, XY ला 50 डिग्री. आता तुम्ही म्हणाल सर हे फार मोठं काम झालं, 50 डिग्री अँगल पण पाहिजे म्हणताय आणि ती याला टेंजंट बी काढायची. मग कसं काढणार आपण, टेंजंट तर काढली, काढू की टेंजंट, पण ती 50च भरण्याची काही गॅरंटी नाही. म्हणून मित्रांनो काय करायचं, इकडं बाजूला ही XY लाईन इकडे वाढवायची आणि इथं कोण आपण उलटा ठेवायचा आता, आणि इथून खाली 50 डिग्रीला एक लाईन खरोखरच काढायची. हा जो अँगल आहे की हा अँगल तुमचा फाय असतो आणि दॅट इज 50. काढली आणि ही लांब मध्ये काढून ठेवायची आणि मग या लाईनला तुमचा सेट स्क्वेअर लावायचा आणि ह्याला रोल करत 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 इथपर्यंत यायचं आणि मग याला टेंजेंट बरोबर या वर्तुळातून काढायचं. समजते का मी काय सांगतो ते? बघा आता 2 मिनिटं. हा आता बघा कसं लक्षात आलं का तुमच्या, काय करायचं, इकडं खरोखर 50 डिग्रीला एक लाईन काढायची आणि मग याला तुमचा सेट स्क्वेअर लावायचा 2, बरोबर, किंवा रोलर लावायचा आणि ते असं करत रोल करत 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 कुठे यायचं, या टँजंट वरती यायचं आणि ह्या टँजंटला तुम्ही आला की तिथून बरोबर कटिंग प्लेन काढायची. हे बघा इथं लावलं, इथून असं रोल करत करत इथपर्यंत आलो, आता इथं करेक्ट आलो मी आणि इथं माझी कटिंग प्लेन बघा. आणि मग ही कटिंग प्लेन झाली मित्र, आणि या कटिंग प्लेनला ऑब्झर्वर माझा इकडे. आता इथं ट्रेस तयार होतो, तो ट्रेस असतो HP, कारण हॉरिझॉन्टल प्लेन वरती आली लोकेशन कटिंग प्लेनचं, टॉप व्ह्यू मध्ये आली ना, त्यामुळे हा HP भाग. आता कसं झालं बघा, हा पोर्शन इथून इकडचा रिमोट पोर्शन झाला आणि रिमेन्ड पोर्शन कोणता राहिला बघा, इथून इथपर्यंत. म्हणजे ही F to A होती, ही शिल्लक राहिली, ही E to F इथं शिल्लक राहिली, ही E to D शिल्लक राहिली, E to C to D पण राहिली आणि इथपर्यंतच हा विषय झाला. बाकी हा इथं राहिला, दिस इज द रिमोट पोर्शन, दिस इज द रिमोट पोर्शन. अशा पद्धतीने मित्र ही कटिंग प्लेन झाली. सर्कल का काढलं कळलं का, ऍक्सिस पासून 10 मिलीमीटर कुठे टाकायचं कळत नाही, म्हणून 10 मिलीमीटरचं सर्कल काढायचं. त्रिज्या 10 म्हणजे व्यास डायमीटर त्याचा 20 आला, लक्षात घ्या. ते पहिला वर्तुळ थेट काढायचं, मग 50 डिग्रीची रियल लाईन काढायची बाजूला, त्याला रोलर लावून रोल करत 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 इथे यायचं. अशा पद्धतीनं रिप्रेझेंटेशन ऑफ कटिंग प्लेन इन द टॉप व्ह्यू झाले. बरोबर आहे. आता हे कटिंग पॉइंट्स इथे एस्टॅब्लिश करायचे आणि ते फ्रंट व्ह्यू केले तर फ्रंट व्ह्यूला सेक्शनल फ्रंट व्ह्यू मध्ये बदलायचं. आतापर्यंत जेव्हा कटिंग प्लेन HP ला इन्क्लाइन होती तेव्हा कायम सेक्शनल टॉप व्ह्यू काढत होतो आता प्लेनची जागाच फ्रंट व्ह्यू सोडून टॉप व्ह्यू आली, म्हणजे आता टॉप व्ह्यू मध्ये नुसती प्लेनचं रिप्रेझेंटेशन येणार आणि बदलणार तो फ्रंट व्ह्यू, म्हणजे हा होणार सेक्शनल फ्रंट व्ह्यू. बदल लक्षात येतोय का बघा कंपॅरेटिव्हली. ओके, आता कटिंग पॉइंट्स लोकेट करूया मित्र. कटिंग पॉइंट जर बघितला तर असं म्हणूया आपण, या ठिकाणी कट करतोय तो पॉइंट मिळालेला आहे आपल्याला P. कुठं कट केला हो P, तर P कट करतो माझा या एजला. कोणत्या एजला कट करतो, तर तो F to A ला कट करतो. नुसता एकच मिळतो का हो कटिंग पॉइंट, नाही मिळणार,
कारण त्याचबरोबर 6 to 1 ही पण बेसची एज आहे त्याची. 6 to 1 हे तो प्रिझम आहे, त्याचा टॉप फेस हेक्सागोन आहे आणि बॉटम फेस पण हेक्सागोन. मग टॉप फेस वर पॉइंट P मिळाला F2A वर, मग बॉटम फेस वर पण एक पॉइंट मिळणार Q. कुठला पॉइंट मिळणार तो Q. पुन्हावर 6 to 1 वर. बरोबर आहे. आता इथं कटिंग पॉइंट झाला, मध्ये कुठंच कटिंग पॉइंट नाही बघा, कुठंच कटिंग पॉइंट नाही. आता इथं कट होतो, इथं कट करताना तो B to C ला कट करतो, तो पॉइंट घेऊया R. B to C ला कट करतो, तो पॉइंट घेऊया R. आणि नुसतं B to C झालं का? टॉप फेसची B to C झाली, पण बॉटम फेसची पण आहे ना 2 to 3. 2 to 3 बॉटमचा हेक्सागॉन. त्यामुळे इथं एक पॉइंट मिळतो, तो पॉइंट मिळाला यस. काय पॉइंट मिळाला यस. अशा पद्धतीने मित्रांनो 4 कटिंग पॉइंट मिळाले. 2 F2A वर एक आणि 6 to 1 वर एक आणि 2 B to C वर एक आणि 2 ते 3 वर एक, असे 4 कटिंग पॉइंट्स मिळाले. हे 4 कटिंग पॉइंट्स आपण मित्रांनो वर नेणार. बरोबर. वर नेताना बघा P आणि Q ला वर नेला बघा. हे बघा इथून वर गेलो P. इथं पॉइंट मिळाला मला P. मी तुम्हाला तो मार्क करून दाखवतो. इथं पॉइंट मिळाला मला P डॅश आणि बॉटमला पॉइंट मिळाला मला Q डॅश. आणि हेच पॉइंट S आणि R पण वर नेणार आहे, लक्षात घ्या. S आणि R पण वर नेणार. S आणि R इथं आले. इथं पॉइंट मिळाला मला R आणि इथं पॉइंट मिळाला S. सो दिस इज R डॅश अँड दिस इज S डॅश. म्हणजे काय झालं? P to Q जॉइन करायचा मी, Q to R पण जॉइन हा करायचा, सॉरी हा R द्यायचा आणि ह्याला S द्यायचा. यस आणि हा पण जॉइन करायचा. आता तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, हा जो भाग आहे माझा, हा भाग, या भागामध्ये मला काय येणार आहे? सेक्शन द्यायचं. या भागामध्ये सेक्शन. आता इथून पुढचा भाग राहिलाच ना मित्र, हे सगळं राहिलंय शिल्लक, हे पण टाकू बघा. इथून पुढचा भाग कट झालाय, त्यामुळे हे येणार नाही मित्र, हे बेंटच राहणार आहे. दुसरी गोष्ट C to 3 पण तुम्हाला विजिबल आहे ऑब्झर्व्हरला इकडून, त्यामुळे C to 3 डार्क होणार आणि A to 5 विजिबल नाही, पण तो लपला बरोबर C to 3 च्या मागे हा E पण, त्यामुळे ही एज इथं डार्क होणार. समजलं का तुम्हाला? त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, त्याचा जो व्ह्यू आहे फ्रंट व्ह्यू, तो आपल्याला सेक्शनल फ्रंट व्ह्यू मध्ये कन्वर्ट करता येईल. दिस इज सेक्शनल. बघा C to 3 विजिबल, D to 4 विजिबल, E to 5 इज नॉट विजिबल. याच्यामध्ये आता परत हा इथं कापला, F to 6 इज नॉट विजिबल. B to 2 तर कापून गेलेल्या भागातच गेला, पण F to 6 शिल्लक आहे. मग F to 6 डॉटेड काढायचा का इथं? तर मित्र काढू शकत नाही. ऍक्च्युअली तो दिसत नाही म्हणजे डॉटेड काढायला पाहिजे, पण काढू का शकत नाही मित्र? तर हा जो भाग आहे हा सगळा सेक्शनला सब्जेक्ट झाला. आणि मित्र सेक्शन लाईन आणि डॉटेड लाईन किंवा सेक्शन लाईन आणि दुसरी कुठलीच लाईन एकत्रित कधीही काढायची नसते. त्यामुळे चुकून सुद्धा दोन्ही लाईन सेक्शन आणि डॉटेड लाईन कधीही एकत्र काढायच्या नाही, त्या कधीही एकत्रपणे नांदत नाही. समजून घ्या. हा भाग इथं B to 2 टाकून दिलेल्या पोर्शन मध्ये गेलाय. B to 2 म्हणजे उभी एज आहे, व्हर्टिकल एज. पण F to 6 शिल्लक आहे मित्र. F to 6 शिल्लक आहे, तो दिसत नाहीये, आणायला गेलाय, मग तो डॉटेड काढायचा का? बरोबर आहे. काढू का शकत नाही? तर त्याच्या पुढे कटिंग प्लेन आलेली आहे, कटिंग प्लेन ने कापलेला भाग हा कापीव भाग आहे, हा कट सरफेस आहे, तो आपण ऑलरेडी सेक्शन मध्ये दाखवलेला आहे मित्र. त्यामुळे याला इथं काढता येत नाही. समजलं का? आता याच्यानंतर ट्रू शेप काढायचा आहे. याचा ट्रू शेप काढायचा असेल तर या कटिंग प्लेनला पॅरलल प्लेन घ्यायची इकडं, किंवा या कटिंग प्लेनला पॅरलल तुम्ही इकडे कटिंग प्लेन घेऊ शकता. आता मला खाली जागा नाहीये मित्र, तरी पण मी तुम्हाला दाखवतो की तुम्ही काढलेली लाईन जी आहे ही तुमची ह्याला पॅरललच लाईन आहे. याच लाईनला मी जर x1 y1 ट्रीट केलं, याच लाईनला x1 y1, तर याच्यावरती परपेंडिक्युलर PQ आणि परपेंडिक्युलर RS इथे ट्रान्सफर करायचं. ही प्रोसेस आहे, PQ परपेंडिक्युलर आणि RS ट्रान्सफर. आणि आता डिस्टन्सेस बघा. आता xy पासून वरचं डिस्टन्स टाकायचं प्रीवियस प्लेन. मग P चं अंतर आणि Q चं अंतर, xy पासून एवढं अंतर, हे जे अंतर आहे P चं आणि Q चं, हे P चं अंतर आहे एवढं, हे अंतर इथे टाकायचं. तुम्ही इथे टाकलं समजा, तर इथं तुम्हाला पॉइंट मिळणार P डबल डॅश.
आणि क्यू तर तुमचा इथंच मिळणार आहे. दिस इज क्यू डबल डॅश, कारण तो एक्स वाय लाईन वरच आहे. परत आर डॅश इथंच मिळणार तुम्हाला, आर डबल डॅश. आणि हे असतं अंतर, म्हणजे पी च्या इकडे कुठेतरी तुम्हाला इथं मिळणार. आणि मित्र, आता मला इथं जागा पुरत नाहीये, पण इथं हा तुमचा रेक्टँगल येणार आहे, लक्षात घ्या. पूर्ण रेक्टँगल होणार आणि याच्यामध्ये तुमच्या सगळ्या अशा 45 डिग्रीच्या लाईन येणार. आणि इथं मित्रांनो याला ट्रू शेप ऑफ सेक्शन. दिस इज ट्रू शेप ऑफ सेक्शन. दिस इज, हा मी पूर्ण रेक्टँगल येणार आहे. हा ब्लॅक बोर्ड मुळे मला लिमिटेशन मी काढू शकत नाहीये, पण तुम्ही काढताना मात्र तो कंप्लीट काढायला नाही. तर मग ह्याला पॅरलल इकडे कटिंग प्लेन घ्यायला लागते आणि मग ह्या सगळ्या लाईन्स ह्याच्यातून ओढायला लागतात अशा. आणि मग तुम्हाला इथं सुद्धा काढता येते. तर इथं सुद्धा याला पॅरलल कटिंग प्लेन आपण इथे घेतली असती, तर हा PQ आणि RS टाकून इथं आपल्याला क्रोशेट तिथं काय करता आला असता, जनरेट करता आला असता. कुठेही तुम्ही निवडू शकता मित्र. कटिंग प्लेन आता मी अशी काढलेली आहे, VP ला इन्क्लाइन. तुमची इकडच्या बाजूला टँजेंट काढून इकडे सुद्धा तुमची कटिंग प्लेन VP ला इन्क्लाइन 50 डिग्री मध्ये तुम्ही काढू शकता. बाइंडिंग नाही आहे की तुम्ही एका बाजूलाच काढायला पाहिजे. आपल्याला पर्पज काय, सर्कलला आपल्या टँजेंट पाहिजे आणि अँगल तिचा बरोबर 50. मग ती इकडून काढली तरी चालते लेफ्टला, किंवा राईटला सुद्धा काढली तरी चालते. आणि मग त्यानुसार तुम्हाला त्याचा ट्रू शेप काढायचा. इथं डिस्टन्स ट्रान्सफर करताना XY लाईनला ट्रान्सफर करताना x1 y1 पासून डिस्टन्स ट्रान्सफर करताना XY पासून P चं अंतर, XY पासून Q चं अंतर, XY पासून S डॅश चं अंतर आणि XY पासून R डॅश चं अंतर, ही अंतरच इकडे रिस्पेक्टिव्ह प्रोजेक्टर वरती आपण ट्रान्सफर करायचे. फार झालं तर तुम्हाला इथं मी तुम्हाला याला इकडे पॅरलल लाईन काढून दाखवतो. दिस इज युअर x1 y1 आणि याच्यावरती तुम्ही हा PQ जो आहे हा परपेंडिक्युलर प्रोजेक्ट करायचा. दिस इज अँड दिस इज RS. हा हे दोन्ही परपेंडिक्युलर आले परफेक्ट परपेंडिक्युलर. आणि हे P चं डिस्टन्स, हे डिस्टन्स इथं ट्रान्सफर करायचं. दिस इज P डबल डॅश, इथंच मिळणार Q डबल डॅश. P च्या लाईन मध्येच कोण मिळणार, R डबल डॅश आणि S डबल डॅश. दिस इज R डबल डॅश, हा पॉइंट आणि हा S डबल डॅश. हे बघा, हे S डबल डॅश चं अंतर जे आहे, S चं अंतर तेच P चं अंतर आहे. आणि मग हा शेलचा. आणि इथं मग तुम्ही हायलाइट करू शकता त्याला, हाफ पोर्शन बरोबर. ह्याच्यावरच आली बाजू एक तुमची x1 y1 हा शेलचा. आणि याच्यामध्ये मग 45. दिस इज युअर ट्रू शेप ऑफ सेक्शन. हे हाताने मारायचं नाही, तुम्ही मोजून काढायचं. लक्षात खाली काढा, वर काढा, कुठल्याही पद्धतीने काढलं तरी तुमचं त्याचं उत्तर बरोबर. अँगल असा काढा किंवा असा काढा, दोन्ही अँगल बरोबर आहेत. फक्त सर्कलला अँगल काढा. अशा पद्धतीने मित्र, जेव्हा कटिंग प्लेन इन्क्लाइन टू VP असते तेव्हा तिचं रिप्रेझेंटेशन टॉप व्ह्यू मध्ये करत असताना आपल्याला तिचं जे डिस्टन्स दिलेलं आहे त्या डिस्टन्सचं सर्कल लोकेट करावं लागतं. कारण ऍक्सिस पासूनचं अंतर देतात आणि ऍक्सिस आपला पॉइंट व्ह्यू मध्ये एका बिंदूच्या स्वरूपात, त्यामुळे ते सर्कल काढायचं आणि त्याला टँजेंट त्या अँगलची मेन्शन करायची. ही मेथोडॉलॉजी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट हा काय असतो, रेस्ट HP वरती होतो आणि एका इन्क्लाइन टू VP कटिंग प्लेनला तो कट होतो. ओके, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.